गुजरातमधला एक असा रोड की जो संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे, ज्याचे नाव आहे रोड टू हेवन. संपूर्ण भारतातून हा रोड पाहण्यासाठी टुरिस्ट येत असतात. इथं तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाळवंट बघायला मिळणार आणि 50-60 किलोमीटरचा हा रस्ता एकदम स्ट्रेट आहे. मग काय, निघालो आम्ही पण आमच्या बाईक घेऊन गुजरातच्या कच्छला. आमचा पहिला थांबा होता अहमदाबाद. मोठ्या ट्रिपसाठीची ही आमची रंगीत तालीम होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही ढोलविरासाठी निघालो. जेव्हा आम्ही आरामासाठी एका झाडाखाली थांबलो, एक कुत्र्याचं कुपोषित पिल्लू आमच्याकडे खाण्याची अपेक्षा करू लागले. आम्ही त्याला चणे खायला दिले आणि चक्क त्याने ते खाल्ले. भूक कोणाचीही सगळी सोयरी नसते. आमच्या बाजूला इंग्रजांच्या काळातील एक शाळा होती. आतला नजारा बालपणाचा नॉस्टॅल्जिया देऊन गेला. आत कॅमेरा लावलेला पाहताच आम्ही तिथून काढता पाय घेतला. काहीही म्हणा, गुजरातचे रस्ते नावाजण्यासारखे होते. जो रस्ता पाहण्यासाठी आम्ही 800 किलोमीटरचा प्रवास केला होता, त्याची सुरुवात झालेली होती. अद्भुत रम्य ते दृश्य होतं. दोन्ही बाजूंनी अथांग वाळूचा सुका किनारा आणि त्यामधून जाणारा निर्मनुष्य मोकळा रस्ता. हा रस्ता तुमच्या सगळ्या प्रवासाचा ताण दूर करतो. इकडेही तुम्हाला सगळेच रस्ते काही चांगले मिळणार नाही. खड्ड्यांमुळे आमच्या गाड्या वाजू लागल्या होत्या. या सरोवरातल्या बेटांवर अनेक गावं आहेत. रस्त्यात भेटलेली काही गावं आपलेपणा देऊन जातात. इथल्या घरांना वेढलेल्या दगडी भिंतींची कुंपणं खूपच युनिक आहेत. संपूर्ण ढोलविरा जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्याकडे अर्धा दिवस तरी नक्कीच असायला पाहिजे. आम्ही तर संध्याकाळी पोचलो. 5000 वर्षांपूर्वीची ही वास्तू आमच्या नजरेसमोर होती. आमच्या प्रवासातली ही तिसरी आम्ही वर्ल्ड हेरिटेज साईट पाहत होतो. युरेका, ऑसम. आमचं दुर्दैव असं की वे टू हेवन आम्हाला अंधारातून ओलांडावा लागला. दुसऱ्या दिवशी आम्ही नाईट स्टे डोरडोमध्ये केला. 2000 रुपयात आम्हाला रूम आणि डिनरमध्ये कच्छमधली स्पेशल थाळीही मिळाली. तिसऱ्या दिवशी उठून आम्ही व्हाईट रन पाहण्यासाठी गेलो. आणि तेथूनच परतीचा प्रवास सुरू केला. तेथून भुज आणि जेठालालचं गाव बचावरून आम्ही बडोद्याला पुन्हा थांबलो. प्रवासात माझा एक हँड ग्लोव्ज एका छपरीने ढापला. मग काय, परतीचा प्रवास मला एका हँड ग्लोव्जवरतीच करावा लागला. नेक्स्ट डे आम्ही संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सुखरूप घरी पोहोचलो.